मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत व्यापारी आणि शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि त्यानंतर आता वातावरण तापलेलं दिसतंय। 22 फेब्रुवारी 2026 रोजी समोर आलेल्या या प्रकरणी 4 मार्च रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यात अलका सुनील अग्रवाल, सुनील ब्रिजमोहन अग्रवाल, केवल सुनील अग्रवाल आणि सलोनी केवल अग्रवाल या 4 आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलंय। मात्र पोलिसांनी आतापर्यंत केवल सुनील अग्रवाल या एकाच आरोपीला अटक केली आहे आणि उर्वरित तिघे अद्यापही फरार आहेत। अडत व्यापारी संघटना आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर अडत व्यापारी संघटना आणि शेतकरी यांनी प्रशासनाला इशारा देत पुढील 4 ते 5 दिवसात उर्वरित आरोपींना अटक न झाल्यास मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवत अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। दरम्यान या प्रकरणात पोलिसांची पुढील तपासणी सुरू आहे। पुढील कारवाई पोलिसांची काय होते आणि उर्वरित आरोपींना कधी अटक होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुमित सोनोने यांनी। काय सांगाल ॲडव्होकेट साहेब, नेमकी घटना जी होती मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे, काही शेतकऱ्यांची असेल, अडत्यांची असेल, आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये शासनाच्या APMCच्या वतीने वकील म्हणून मला नेमण्यात आलेलं असून काल न्यायालयामध्ये मी शासनाची, अडत्यांची व शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयाची जी फसवणूक केलेली आहे त्याविषयी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला व जास्तीत जास्त PCR त्यांना मिळून सदर प्रकरणाचं योग्य इन्व्हेस्टिगेशन होऊन याच्यामधून सर्वांना न्याय मिळावा, जे पीडित आहेत त्या सर्वांना न्याय मिळावा अशी विनंती न्यायालयाला केली। न्यायालयाने ती विनंती मान्य करून आरोपीला 7 दिवसांचा PCR दिला। फक्त आता पुढील विनंती अशी आहे यामध्ये सर्व अडत्यांची, शेतकऱ्यांची आणि APMCची की उर्वरित आरोपींना लवकरात लवकर यामध्ये अटक व्हावी व या सर्वांना न्याय मिळावा। काय न्याय मिळाला म्हणजे नेमकं काय? नेमके जे पैसे अटकलेले आहेत त्या पैशाची यांनी कुठे विल्हेवाट लावली, सदर पैशांचं काय केलं किंवा याच्यामध्ये कोण संगनमत आहे, अजून कोणाकोणाचं संगनमत आहे, यांना फसवणूक करताना कोणी कोणी पाठीशी घातलेलं आहे, हेच सर्वांचं कन्सर्न आहे। हे जे आरोपी आहे यांच्यावर याही पूर्वी अशाच प्रकारचे कृत्य केले नाही, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही। काय सांगाल सर, आज ज्या प्रकारे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते, जवळपास कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली होती, त्या आरोपींना अटक करण्यात आली होती। आमची एक मुख्य मागणी अशी आहे प्रशासनाची, शासनाकडून, की जे तपास अधिकारी आहेत यामध्ये जे आता गुन्हा नोंद झालेले आहेत, 3 आरोपी, मेन आरोपी जे आहेत, अलका सुनील अग्रवाल, सुनील ब्रिजमोहन अग्रवाल आणि केवल सुनील अग्रवाल, यामध्ये यांनी आतापर्यंत जवळपास 2 महिने होत आले या फिर्याद दाखल होऊन किंवा गुन्हे दाखल होऊन। त्यानंतर तपासात फक्त एकच आरोपी आणलेला आहे, आरोपी, आणि त्याला काल माननीय न्यायालयाने 7 दिवसाचा PCR त्याचा घेतला गेलेला आहे आणि तपास चालू आहे। पण सगळ्यांचं असं मागणी आहे की बा मेन आरोपी अद्याप मोकाट आहे आणि ही बाब प्रशासनाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही। अशामुळे जो वचक असला पाहिजे कायद्याचा तो या कोणावरच राहणार नाही आणि अशी घटना पुढे घडली नाही पाहिजे, याचाच सगळेजण आम्ही विचार करत आहे। काय अडत्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 4 आरोपीमध्ये याच्यात कृषी उत्पन्न बाजार समिती जो भ्रष्टाचार केला त्या 4 आरोपी आहे। त्या 4 आरोपीपैकी मुख्य आरोपी अलका सुनील अग्रवाल, दुसरा त्याची पती सुनील ब्रिजमोहन अग्रवाल, त्यांचा मुलगा केवल सुनील अग्रवाल आणि त्याची केवल अग्रवालची पत्नी सलोनी केवल अग्रवाल, हे याचे ब्रिजवल काय आहे त्याचं पजेरीवाल, हे 4 आरोपी आहे आणि अद्याप ज्याला 1 आरोपीला अटक केलेली आहे। उर्वरित आरोपी फरार आहे। या जवळपास या घटनेला 1.5 महिना होऊन पूर्ण झाले। काय पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगितलं? आम्हाला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे की उर्वरित आरोपी लवकर अरेस्ट करून जे काही अडत्याचे पैसे रिकव्हर होतील ते झाले पाहिजे लवकर, कारण की आम्ही जे शेतकऱ्याला जे पैसे द्यायचे असमर्थ आहे। आमचे बँकेचे लिमिट आपण काढलेले आहे, आता मार्च महिन्यात पूर्ण लिमिट जमा करावं लागेल, तर त्याकरता आम्हाला अति आवश्यकता आहे की त्याचे काहीतरी पैसे आम्हाला रिकव्हर झाले पाहिजे।
गडचिरोली जिल्ह्यातील अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात 4,20,00,000 रुपयांचे कर्मचारी वसाहत भूमिपूजन धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं। यावेळी त्यांनी सांगितले की कर्मचारी निवासस्थान श्रेणी 1 चं 4, श्रेणी 2 चे 8 आणि श्रेणी 3 चे 2 असे एकूण 14 कर्मचारी निवासस्थान बांधलं जाईल आणि या परिसरातील विविध समस्या यांचं निवेदन स्वीकारलं आणि पूर्ण करण्याची ग्वाही दिली। या कार्यक्रमात अंकिसा उपसरपंच चिप्पा सतीश पोचमपल्ली, उपसरपंच ललिता सल्ला उपस्थित होत्या। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी। आज अंकिसा येथे कर्मचारी निवासस्थान भूमी सोहळ्यात माननीय धर्मबाबा आत्राम माजी राज्यमंत्री तथा आमदार ऐरी निर्वाचित क्षेत्र आलेले आहेत। या सोहळ्यातून आपल्या अंकिसा येथील जनतेला काय संदेश देणार हे आपण बाबांशी बोलूया। आज आपण अंकिसा इथे आपण आलेलो पुष्कळ वर्षापासून हा विषय प्रलंबित होता आणि त्याला आपण राज्य सरकारकडून त्यांना निधी इथे PSC जे आहेत PSC आहे, परंतु डॉक्टरला राहण्याच्या व्यवस्था नाही, बाकी कर्मचारी राहण्याकरता व्यवस्था नव्हता। तर त्या दृष्टीने पण 4,20,00,000 रुपये त्यांना मंजूर केलेलं आहे। त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे आणि ते पुढे काम सुरू करतील, लवकर पूर्ण करतील आणि चांगल्या परिस्थितीमध्ये बांधलं पाहिजे अशा प्रकारचं ठेकेदाराला आव्हान करतात। मुख्य म्हणजे आपण पाहतो की हा थोडा शेवटचा भाग असल्यामुळे लोक इकडे येण्याकरता पाहत नव्हते, परंतु इथला स्थानिक डॉक्टर असल्यामुळे, स्थानिक गावाचा असल्यामुळे ते इथे राहतील आणि लोकांचा सेवा करतील असं प्रकारचं माझी अपेक्षा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण उद्या जे जबरदस्तीचे जे पट्टे आपण उद्या वाटप करणार आहोत। जवळजवळ आपण ह्याच्याकरता 5, 6, 7 वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो। 120 लोकांना रंगपेटीला पट्टे देणार आहोत आणि शिरोंच्या गावाचा आपण प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना आपण सांगितलं होतं। मग ते 2-4 मीटिंग झाले आणि त्याचा फॉलोअप घेतलं आणि 20-24 लोकांना पट्टे द्यायचं काम आपल्याला करायचं आहे, परंतु ते निधी त्यांना भरावं लागते। जे आपल्याला ते दंड असतील जे काही आपल्या नियमाप्रमाणे ते 4 लोकांनी भरल्यामुळे 4 लोकांना उद्या आपण त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणार आहोत। बाकी लोक जसं जसं भरतील त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम आपण करू। धन्यवाद। देवेंद्र कुमार रंगुवार, न्यूज 24 मराठी, नवभारत नवा विचार, तालुका बंद शिरोंचा, गडचिरोली। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत मिळण्यासाठी कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले। या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या मूर्तिजापूर इथं महिलांची आणि वयोवृद्धांची बस स्थानकावर मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते। ही गैरसोय लक्षात घेता प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक निलेश उर्फ गंपू शर्मा आणि पूजा अरोरा यांच्या पुढाकारातून स्टेशन विभागातील श्रीराम मंदिर इथं सभागृहात मोफत कॉमन मोबिलिटी कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं। हे शिबिर 2 दिवस चालणार आहे। शेकडो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलाय। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नागरिकांना तात्काळ कार्ड मिळवून देण्याची सुविधा इथं उपलब्ध करून देण्यात आली। या उपक्रमामुळे नागरिकांची बस स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत झाली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुमित सोनोने यांनी। सिडको औद्योगिक वसाहत येथील महेश इंजिनिअरिंग ट्रान्सफॉर्मर कंपनीत रात्री आग लागून LPG गॅसचा स्फोट झालाय। या दुर्घटनेत 6 अग्निशमन कर्मचारी आणि कंपनीचे वॉचमॅन जखमी झालेत। त्यांच्यावर यशोसाई हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणली गेली, पण औद्योगिक सुरक्षा नियमांचं पालन आणि LPG साठवणीचा परवाना याबाबत प्रश्न उपस्थित झालेत। प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। नांदेड अग्निशमन केंद्र बुधवारी संध्याकाळी जवळपास 10:30-11 वाजता कॉल बेल झाली। आम्हाला घटना भेटली होती एका कंपनीमध्ये आग लागली। मग आम्ही तिथे पोहोचलो घटनास्थळी। ते इलेक्ट्रिक डीपी होती, तर इलेक्ट्रिक डीपी बनवण्याचं काम सुरू होतं ट्रान्सफॉर्मर। तर आम्ही तिथे पोहोचलो आणि फिलिंग चालूच करणार तेवढ्यात एक मोठा ब्लास्ट झाला। ब्लास्ट झाल्याबरोबर आम्ही 6-7 कर्मचारी एकदम भाजले, चेहऱ्याला हात आला। तर तुम्हाला कंपनीमध्ये एवढा मोठा LPG आहे, तुम्हाला कल्पना दिली नाही? काहीच पुन्हाच संपलं नाही, पोलीस कल्पना दिली नाही, पोलीस सुद्धा तिथे अवेलेबल नव्हते। नेमके किती लोक होते तुमचे? आम्ही जवळपास 10-11 लोक होती, त्यातले 6-7 तरी इंजुर्ड झाली होती। आम्ही 4 जण जास्त झालो होतो आणि काही जणांना फक्त हाताला बांधलेलं। कर्मचारीच्या इतर दुसरे कोण सिव्हिल लोक होते का त्यामध्ये? हो होते ना, कंपनीचा वॉचमन आहे।
एमआयडीसी घटना घडली कमाची आहे आणि किती लोक आपले इंजोर्ड झाले? नमस्कार, माझं नाव DN गायकवाड. मी MIDC फायर स्टेशन नांदेड येथे फायर ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. ही घटना बुधवार दिनांक 25 रोजी साधारणपणे 10:15 वाजता आमच्या याच्यामध्ये फायर स्टेशन मध्ये अनिल मिरेवार म्हणून नावाची व्यक्ती आली आणि त्यांनी वर्दी दिली की बाबा T29 सिमरन कंपनीच्या जवळ एका कंपनीला, बंद कंपनीला आग लागलेली आहे. तर त्वरित आमच्या जो वॉशरूमवर माणूस बसतो त्याने त्वरित कॉल दिला. आमची गाडी 1 मिनिटाच्या आतमध्ये तिथे त्या बाजूला जाण्यासाठी रवाना झाली. रवाना झाल्यानंतर तिथे गेल्यावरती बघितलं एक वॉचमॅन आहे आणि कंपनी काम चालू नसल्यामुळे त्याला टाळं लावलेलं. आमचे लोक गेले, त्यांनी टाळं उघडलं, तोडलं, शटर वरती केलं आणि कार्य करायला सुरुवात करत होते. तेवढ्या वेळात सिलेंडरचा ब्लास्ट झाला. साधारणपणे त्याच्या आवाजावरून आणि इम्पॅक्ट वरूनच तो सिलेंडरचा ब्लास्ट होता असं कळालं. आणि त्यामध्ये आमचे जे आहेत 6 कर्मचारी, 4 MIDC चे कर्मचारी, 2 आमचे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी जे लांब उभे होते ते देखील त्या आगीत जळी झाले आणि कंपनीचा वॉचमॅन हा देखील आगीमध्ये झाला. तातडीने त्यांना उत्तम उपचार मिळावे यासाठी यशोसाई हॉस्पिटल म्हणून नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना त्वरित दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आला आहे. आणि त्यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च हा MIDCचं फायर डिपार्टमेंट उचलत आहे. त्याबद्दल मी MIDCच्या आमच्या वरिष्ठ अधिकारी श्री तोगले साहेब यांचे आभार मानतो. सर, हे कंपनीमध्ये एवढी मोठी घटना झाली, त्या कंपनीच्या चुकीमुळे आपले कर्मचारी यांना एवढे मोठे इंजर्ड झाले, याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? हे सगळं खरं त्या कंपनीवर खर्च करायला आवश्यकता होती, तरी पण तुम्ही डिपार्टमेंट तुम्हीच खर्च करताय. कसं असतं सर, कंपनी जो असते ना MIDC, जिथे फायर स्टेशन आहे त्यांच्या वॉटर बिलामध्ये फायर सेस नावाचा एक प्रकार आहे. मग त्या फायर सेस मधनं हा फायर स्टेशनचा सगळा खर्च भागवला जातो. आमच्या वरिष्ठांनी केलेल्या हालचालीमुळे त्यांना जर अशी काही घटना घडली तर उद्योजकावरती लोड येऊ नये, विनाकारण जास्त काय होऊ नये यासाठी हा सगळा खर्च MIDCचं डिपार्टमेंट MIDCच करतो. ठीक आहे, त्यांचे काय ब्लास्ट झाला, LPGचा ब्लास्ट, त्यांच्याकडे LPG परमिशन होती का? बघा, आग विझल्यानंतर मी जागेवर गेलो तर मला एक सिलेंडर दिसला LPGचा, हा जो ब्लास्ट होऊन अर्धवट तुटलेला होता. अर्धा वरती उडाला होता आणि अर्धा खाली होता. आता याविषयी तरी सध्या त्यांना विचारणा केली असता तुमची BCC वगैरे म्हणे आमचे डॉक्युमेंट जरा इकडे तिकडे हे झालेले आहेत, कंपनी अख्खी जळालेली आहे, तुम्हाला मी कळवतो म्हणून त्यांच्या मालकाने सांगितलं. देशमुख म्हणून काहीतरी त्यांचं नाव आहे, ते आले होते माझ्याकडे. ते म्हणे मी पण येऊ शकलो नाही तुमच्या कर्मचाऱ्यांना बघायला, मी देखील ऍडमिट होतो आणि मग आता दवाखान्यातून सुटलो आणि मी आलो. त्यांच्याकडे NOC आहे का कंपनी? चौकशी केली तर त्यांनी सांगितलं आमची BCC झालेली आहे. तर त्यांनी मला सांगितलं, अजून ऑफिशियली काही मी धावपळ केली नाही, कारण का मला माझ्या कर्मचाऱ्यांचा जीव महत्वाचा होता. यासाठी मी दवाखान्यामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ इकडे जास्त वेळ स्पेंड करत होतो. त्या कंपनीचा इन्शुरन्स आहे का? अजून तरी काही कल्पना नाही मला त्याविषयी. तर त्या कंपनी चालू होती का बंद होती? कंपनी शिफ्ट बंद होती, हे नसल्यामुळे बंद करून केलेली होती. माणसं काम नव्हते करत, त्यामुळे ती कंपनी बंद होती. वॉचमॅन तिथे कार्यरत होता आणि वॉचमॅन देखील इथे प्रचंड प्रमाणामध्ये भाजल्यामुळे वॉचमॅन देखील इथे आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. ओके, थँक्यू. तिरोडा तालुक्यातील गांगला इथं हिवराज कुंभलकर आणि कृष्ण कुंभलकर यांच्या घरात आग लागली होती. माहिती मिळताच तिरोडा अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रकाश फुंडे, शहीद शेख, प्रवीण कांतोडे यांनी आपलं कर्तव्य अत्यंत जबाबदारीनं पार पाडलं. नगर परिषद मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी त्यांच्या कार्याची स्तुती केली आणि या यशस्वी प्रयत्नांसाठी त्यांचं अभिनंदन केलं. कन्नड इथं हजरत सय्यद सदिक शहा बाबा उर्फ पैलवान यांचा उरूस मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. या उरूसमध्ये विविध समाजातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हिंदू मुस्लिम ऐक्याची सुंदर झलक पाहायला मिळाली. शुक्रवारी झालेल्या कव्वाली कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुफी संगीतानं परिसर भारावून गेला होता.
मुंबई मालेगावसह दूरवरून भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. दर्गा कमिटीचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा उरूस शांततेत पार पडला. या सोहळ्यातून धार्मिक सलोखा, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण आहोत कन्नड येथे हजरत सय्यद सिद्दीक हा बाबा उर्फ पैलवान यांच्या दर्ग्याजवळ दरवर्षीप्रमाणे इथे मोठ्या उत्साहात इथे उरूस भरत आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता रोषणाई. परंपरा आणि समाज एकतेचं हे प्रतीक आहे. तुम्ही बघू शकता इथे असं इथे कुठलाही भेदभाव नाही. इथे सर्व हिंदू मुस्लिम सर्व भाविक इथे येतात आणि आपले इथे दर्शन वगैरे घेतात. आप ये कितना कर रहे हैं कितने दिन रहने का बाहर गाँव दूर दूरून लोग येत आहेत. हाँ, रिजवान अहमद है. आप कहाँ से आए हो? मालेगांव. मालेगांव सीधा क्यों आए हो? तो यहाँ उर्स रहते हैं बाबा का, वो साल से. कितने साल से आए हो? ये 3 साल से आ रहे हैं. 3 साल. क्या नाम है आपका? रिजवान अहमद. लगता है मालेगावहून इथे दूर दूरून भाविक येत असतात दर्शनासाठी. तुमचं नाव काय? वर्णा नामदेव तायडे. तुम्ही कन्नडलाच राहते. माझं माहेर आहे कन्नडला. अच्छा. मी स्पेशली या उत्सवासाठी मी मुंबईवरून आलेली आहे. त्यामुळे दरवर्षी आम्ही मुंबईवरून आले. दरवर्षी आम्ही उत्सवात येत असतो. त्यामुळे मुलांचं जिद्द होती म्हणून आम्ही सर्व मुंबईवरून आली. विजापूरवरून आली. तर आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही तर हे पाळणे खेळत होतो. अच्छा. पण आता तर मुलं खेळतात पाळणे. मुलांसाठी जिद्द करण्यासाठी येतो आम्ही मुलांसाठी. खाजा म्हणजे लहानपणी होतो आम्ही जेव्हा. अच्छा अच्छा. हा हा. तेव्हाच आम्ही माझे वडील आम्हाला घेऊन द्यायचे आणि अजून ते आमच्या अजून म्हणजे लहानपणीची आठवण आहे. आता आम्ही आमच्या मुलांना घेऊन देतो. आता आम्ही पण ठेवतो. एन्जॉय करतो सर्वच. आम्ही इथे दरवर्षी येतो उत्सवामध्ये. म्हणजे आम्ही लहान असताना तेव्हापासून येत होतो. तुम्ही कुठल्या आहात? आम्ही म्हणजे माझं माहेर आहे. हे तुमचं माहेर आहे? बरं. जाफराबादला राहतो. जाफराबाद. अच्छा. इथे आलो होतो उत्सवासाठी. आमच्या मुलांचा हट्ट होता त्यामुळे इथे त्यांना घेऊन आलो. माझं अंजली वाघ. हे होतं इथले हे होतं सिद्दीक शाह बाबाचा उरूस. आपण इथे आलेलो आहोत. लहान लहान बच्चे मंडळी आहेत, थोर मोठे आहेत. इथे हिंदू मुसलमान असं काही नाही. इथे हिंदू बांधव मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत दर्शनासाठी आणि हे एकतेचं प्रतीक. बढ़िया खाजा है. खाजा की व्यापार कम और चले जा रहे. दिन पे दिन चैलेंज चलाओ. बढ़िया खाजा बना के बेच रहे. तुम लोग कभी समझे ही नहीं रहे. ऐसी क्या शेगाव इथं विश्व मांगल्य सभेच्या वतीनं आयोजित विदर्भस्तरीय मातृसंस्कार समागमाचा दुसरा दिवस उत्साहात पार पडला. तब्बल 1600 महिलांच्या सहभागातून भव्य रॅली काढण्यात आली, ज्यात पारंपरिक घोषणांचा गजर, युद्धकलेचं प्रात्यक्षिक आणि सांस्कृतिक देखावे पाहायला मिळाले. कार्यक्रमाचं उद्घाटन आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते झालं. त्यांनी स्त्री शक्तीचं महत्त्व अधोरेखित करत संस्कारांची खरी जननी आईच असते असं सांगितलं. या प्रसंगी डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. मातृसंस्कार, कुटुंब व्यवस्थापन आणि संस्कृती संवर्धन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा समागम प्रेरणादायी ठरला असून कार्यक्रमाला अभूतपूर्व यश मिळालं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अक्षय मांटे यांनी. नमस्कार. आज न्यूज मराठी 24/7 या चॅनलचा मी प्रतिनिधी अक्षय मांटे, शेगाव प्रतिनिधी. तुम्ही बघू शकता विश्व मांगल्य सभा मातृसंस्कार समागम हा कार्यक्रम जे संस्थांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या संस्थांच्या इंजिनिअरिंग कॉलेजवर होत आहे. या कार्यक्रमाला आपले लोकप्रिय आमदार संजय कुटे साहेब येणार आहेत. तर आपण बघू की कशा प्रकारे हा कार्यक्रम आहे.
आपल्या न्यूज मराठी 24/7 चॅनलला आपण बघतोय शेगाव या ठिकाणी श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजला आपण आहोत. या ठिकाणी हा प्रोग्राम चालू आहे. सर्व तुम्हाला महिला दिसत आहेत, बघू शकता तुम्ही की पूर्ण इथं महिलांचा सहभाग कशा प्रकारे आहे. एक चांगल्या प्रकारे ते म्हणतो ना आपण आभूषण वगैरे करून इथं महिला दिसत आहेत. तुम्ही इथं बघू शकता की कशा प्रकारे इथं पूर्ण महिलांचा सहभाग आहे या कार्यक्रमामध्ये. आता आमदार साहेब येत आहेत थोड्या वेळामध्ये. हा कालपासून प्रोग्राम सुरू आहे. विश्व मांगल्य सभा, संस्कार, सामर्थ्य, सदाचार आणि सेवा ह्या चारही गोष्टी आम्हाला इथे बघायला मिळाल्या आणि अतिशय उत्तम नियोजन या विश्व मांगल्य समितीने सभेने केलं आहे. जवळपास आम्ही 1500 महिला इथे आज आलेलो आहोत. पण इथले आमचे स्थानिक आमदार आहे आदरणीय संजयजी कुटे साहेब, त्यांच्या अर्धांगिनी अपर्णाताई कुटे यांनी अतिशय प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून महिलांचं कुठेही कमी जास्त होऊ नये, झोपायची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, सहभागी व्हायची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, अतिशय सुंदर पद्धतीने केली आहे. आणि आज बघायचं म्हटलं की असं नाही तर द्रुत एक सोहळा आज आम्हाला बघायला मिळाला. आज आम्ही 8 वाजतापासून रॅलीत सहभागी झालो, पण 10:30 कसे वाजले कळलेच नाही. अतिशय 1500 महिलांनी खूप छान पद्धतीने रॅलीमध्ये सहभाग घेऊन एन्जॉय केला. म्हणजे मला तर आज अशा महिला बघायला मिळाल्या जशा आम्ही म्हणजे पोपट एका पिंजऱ्यात असतो आणि पोपट उडतो तेव्हा खूप जोरात झेप घेतो, अशासारखं आज आमच्या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला मिळालं. महिला सक्षमीकरणाचा प्रोग्राम आहे खऱ्या अर्थानं. आणि कालपासून आम्ही काही महिलांची ते भाषण ऐकली. फॉर एक्झाम्पल आमच्या अमरावतीच्या जेलर कीर्ती चिंतामणी, त्यांचं एक आम्ही इथे अनुभव ऐकला. अशा बऱ्याच महिलांचे अनुभव ऐकले तर खूप छान वाटलं की या अनुभवातून आम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं हे घेऊन जाऊ आणि आमच्या भागात सुद्धा महिलांना सांगू. आणि आज महिलांना या अशा शिबिराची अतिशय आवश्यकता आहे. महिला ही घर चांगल्या पद्धतीनं सांभाळतं, पण सांभाळत असताना तरी सुद्धा या गोष्टीची जेव्हा त्यांना जाण मिळेल तेव्हा अति चांगलं, खूप छान सामर्थ्य. परत मातृ संस्कार समागम या कार्यक्रमाचं मनापासून आभार मानते मी, अमरावती छाया दंडाळे. 5ही जिल्ह्यातला आहे हा विभागाचा कार्यक्रम आहे. अमरावती विभागाचा आहे आणि 5ही जिल्ह्यातला आहे. इथे वाशिमची महिला आहे, बुलढाण्याची महिला आहे, इथे अकोल्याची महिला आहे, इथे यवतमाळची महिला आहे, इथे अमरावतीची महिला आहे. आणि त्यामुळे आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातली महिला एक आल्यामुळं प्रत्येकाचं कल्चर बघायला मिळालं. काल सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं झाले, ते सुद्धा कल्चर बघायला मिळालं. आमदार साहेबांचं मनापासून आम्ही कौतुक करतो, कारण हे आमदार आम्हाला डॅशिंगच वाटतात. कारण 25 वर्षापासून ते इथे राज करत आहे आणि अजूनही आम्हाला ते बघताना तरुणच आमदार वाटतात. आजही बघितलं आणि हे दाम्पत्य सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. त्याच्याशिवाय लोक एवढ्या मागे राहत नाही, हे तर आज यातल्या सगळ्या नियोजनावरून लक्षात आलं. खूप चांगल्या पद्धतीनं झालं आणि खऱ्या अर्थानं संजय भाऊ कुटे आणि त्यांच्या अर्धांगिनी अपर्णाताई कुटे यांचं खऱ्या अर्थानं मनापासून कौतुक करते. धन्यवाद. मॅडमने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे या प्रोग्रामची सर्व शहानिशा करून दाखवली आणि मॅडमचं बोलणं खूप छान आहे. त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला सांगितले प्रोग्राम कशा प्रकारे काय. थँक्यू मॅम. चिखली येथील राधाबाई खेडेकर विद्यालयात शिवसेनेच्या वतीनं कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय. यावेळी त्यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचं आवाहन केलंय. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि गरज पडल्यास स्वतः मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. गटबाजी टाळून पक्षवृद्धीसाठी काम करावं, तसंच सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. बैठकीत मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळालं. या महाराष्ट्राच्या जनतेने एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जे काही यश आपल्याला दिलं लोकसभा विधानसभेमध्ये, आता झालेल्या महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये
आणि जिल्हा परिषद ज्या झाल्या आपल्या काही भागामध्ये 12 जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यात सर्वत्र टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हतबल झालाय आणि संतप्त झालाय। कोपरवेल शिवारातील शेतकरी रावसाहेब धुमाळ यांनी आपल्या 20 गुंठे क्षेत्रात टोमॅटोचं पीक घेतलं। त्यासाठी त्यांना 50,000 रुपये खर्च आला। मात्र आज टोमॅटोला 10 रुपये किलो भाव मिळत असल्यानं 100 रुपये कॅरेटनं विकलं जातंय। त्यातही मजुरी आणि वाहतूक भाडं कमी करून फक्त 50 रुपये कॅरेट मागे शेतकऱ्यांना मिळत आहेत। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। यामुळे टोमॅटो बाजारात नेणं ही शेतकऱ्यांना परवडत नाही। त्यामुळे रस्त्यावर ते फेकलेले दिसतायत। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला पिकांना हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुजलाम सुफलाम होणार नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केलंय। आमच्या टोमॅटोला किमान 300 ते 400 रुपये कॅरेटनं भाव मिळाला पाहिजे अशी मागणी शेतकरी करतायत। सर्वच वस्तूंचे भाव दुपटीनं तिपटीनं वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या मालाला कित्येक वर्षांपासून तोच भाव आहे। मी रावसाहेब धुमाळ, कोपरवेलला शेतकरी आणि मी 1 बिघा टमाटे लावलेले 20 गुंठे आणि टमाट्याला आजपर्यंत 50 ते 60 हजार रुपये खर्च आलेला आहे। टमाटा मार्केटला चालला 100 रुपये आणि 50 रुपये खर्च आहे, 50 रुपये आम्हाला भाव पडतो आणि शेतकऱ्यांना माल रोडवर फेकायची पाळी आलेली आहे। तर शासनाने याची दखल घ्या की टमाट्याला कोणत्याही भाजीपाल्याला योग्य भाव द्या। आता सध्या काय कॅरेटनं टमाटा चालला तुमचा? आमचा 100 रुपये कॅरेट। आणि हा निवड नफा आहे का तुम्हाला? त्याच्यामध्ये पण खर्च आहे, गाडी भाडं आहे, तोडाई आहे, मजुरी आहे आणि आम्हाला काहीच राहत नाही याच्यात। किती खर्च केला आतापर्यंत त्याला? 50 ते 60 हजार रुपये एका बिघ्याला खर्च झालेला आहे। आता 100 रुपये कॅरेट म्हणजे तुम्हाला उर्वरित नफा नाही येतो? नाही, नफा नाहीच आहे याच्यात। शेतकऱ्याचे पूर्ण हाल चाललेले आहे। काय मत आहे तुमचं एक ठिकाणी टमाट्याला काय किती भाव भेटला पाहिजे? 250 ते 300 रुपये कमीत कमी। 250-300 रुपये। हा, तर शेतकऱ्याला त्याचा फायदा आहे। बिरसी, बोरगाव, लाखेगाव, सतोना आणि वडेगाव तसंच सर्रा या गावामध्ये परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीनं भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडले। आकर्षक रॅली, शोभायात्रा आणि मनमोहक झाकीमुळे गावातील नागरिक मंत्रमुग्ध झाले। या कार्यक्रमांमध्ये हजारो सेवक आणि महिला सेवकांनी सहभाग घेतला होता आणि सामूहिक हवन केलं। तसंच व्यसनमुक्ती, आत्मशुद्धी आणि समाजसेवेची शपथ घेत समाज प्रबोधनाचा संदेश दिला। या उपक्रमांमुळे गावागावात सकारात्मक वातावरण निर्माण झालं, सामाजिक एकात्मतेला बळ मिळालं। देहुगाव इथं रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली। या सोहळ्याची सुरुवात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते श्रीराम आणि संत तुकाराम महाराज यांची आरती करून करण्यात आली। यावेळी महेश लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शोभायात्रेत तरुण तरुणी आणि रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। गोपीचंद पडळकर यांनी रामनवमीचं महत्त्व सांगताना धर्म, कर्तव्य आणि स्वाभिमान जपण्याचा सल्ला दिला। मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू झालेली ही शोभायात्रा महाद्वार चौकात संपन्न झाली। कार्यक्रमासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आणि उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व हिंदू भावांनो आणि बहिणींनो, आज तुम्हा सर्वांना श्री रामनवमीच्या मी कोटी कोटी शुभेच्छा देतो। प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांना हिंदू धर्माचं रक्षण करण्याची प्रचंड शक्ती आपल्या सर्वांना द्यावी। जे कोणी आक्रमण करतील त्यांना जशास तसं उत्तर देण्याची ताकद प्रभू रामचंद्रांनी आपल्या सर्वांना द्यावी अशी प्रार्थना मी करतो। आज देहूमध्ये आज रामनवमीचा कार्यक्रम होतोय। रामनवमीचा कार्यक्रम याचाच अर्थ आहे मर्यादा, कर्तव्य आणि स्वाभिमानाचा जन्मदिवस आहे। आपलं कर्तव्य काय आहे, आपल्याला मर्यादा काय आहे आणि आपण स्वाभिमानानं कसं जगायचं हे प्रभू रामचंद्रांच्याकडून आपण सर्वांनी शिकलेलं आहे। हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे कपाळाला तिलक लावणं। हिंदुत्व म्हणजे नुसतं प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घेणं असं नाही आहे। हिंदुत्व म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध ताकदीनं उभा राहणं, सत्याची बाजू लावून धरणं, असत्याच्या विरोधामध्ये लढाई करणं आणि जेव्हा कुठं धर्माच्या बाबतीमध्ये उभा राहण्याची वेळ येईल
तेव्हा प्रभू रामचंद्रांसारखं धर्मासाठी धर्माच्या बाजूने उभा राहणं हे हिंदुत्व आहे. हिंदू धर्मावरती सातत्यानं आक्रमण होतं. हे आज काल परवा 15 ऑगस्ट 1947 पासून सुरू आहे अशातला भाग नाही आहे. शेकडो वर्षांपासून हिंदू धर्माचे लचके तोडायचं काम त्या काळामध्ये त्या आक्रमण करणाऱ्या जमातीच्या प्रमुखांनी केलेलं आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.